अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील। स्वामी भक्तांनो, झोपण्याआधी स्वामींजवळ दररोज ही एक प्रार्थना करा। हे स्वामी आई, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे। इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलंस। राहिलेले आयुष्य तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे। चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझेच आहे। या शरीराला कोणताही घातपात होऊ देऊ नकोस, याचीही काळजी तूच घे। स्वामी म्हणतात, बाळा, आशा म्हणजे कोरड्या रानातला एक वलसर झरा असतो। सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच ती नवी वाट दाखवते आणि आशा जिवंत असेल तर आयुष्य कधीच हरत नाही। स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, उद्या करू, नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही। त्यामुळे जे काही करायचं आहे ते आत्ताच करा। वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे। तिला अशा ठिकाणी गुंतवा जेथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल। अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होते। त्यामुळे वेगळे बना। स्वामी म्हणतात, वेळ लागला तरीही चालेल, पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा। कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करत आहेस हे विचारतात। स्वामी भक्तांनो, विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा व चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। कुणाचे भले करण्याचे पुण्य तुम्हाला मिळेल। स्वामी म्हणतात, बाळा, आनंदाने जगायचा सोपा उपाय। जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत। अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना समोर जाणे हेच तर आयुष्य आहे। जीवनात जलद गतीने मिळालेलं यश अहंकार निर्माण करतो, तर उशिरा मिळणारं यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतो। स्वामी म्हणतात, बाळा, क्षमा ही कमकुवतपणाची खूण नसून मोठ्या मनाची सही आहे। सूड मन जाळतो तर क्षमा मन मोकळे करते। माफ करणारा माणूस नेहमी जिंकलेला असतो। शांतता म्हणजे पराभव नाही, ती विचार करण्याची गती आहे। गोंगाटात उत्तर सापडत नाही तर ती मनाच्या निवांत तळ्यात उमटतात। जो शांत राहतो तोच आयुष्य जिंकतो। स्वामी म्हणतात, बाळा, माणसाची खरी उंची त्याच्या आत्मसन्मानात असते। जगाने कितीही डोक्यावर घेतलं तरीही स्वतःच्या नजरेत खाली पडलेला माणूस कधीच मोठा होत नाही। स्वाभिमान हा मुकुटासारखा सांभाळावा, तो वाकला की सगळी श्रीमंती फिकी पडते। माणूस मोठ्या सुखाने नाही तर छोट्या छोट्या कारणांनी जगत असतो। चहाचा कप, आईची हाक, मित्राची टाळी, ह्या छोट्या छोट्या गोष्टीच माणसाचे आयुष्य सुंदर करतात। विचार आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील। येणारे संकट दूर होतील। भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।